मुळी किंवा याबद्दलचे चिंतन प्रक्रिया घडत आलेली असं बघायला मिळतं. प्राचीन भारतात भारतीय तत्वज्ञानात विवेकाला फार महत्त्वाचं स्थान राहिले. अनेक भारतीय तत्वज्ञांनी विवेकाला ज्ञानाचं आणि मोक्षाचं साधन मानलंय. आपले त्याचं अधिष्ठान आहे सर्व स्तरावर. म्हणजे सर्व धर्मांच्या मध्यवर्ती ह्या स्वरूपाची मोक्ष ही किंवा मुक्ती ही संकल्पना आहे आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये पण याचं एक महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे ज्ञानाचं साधन म्हणून आणि मोक्षाचं साधन म्हणून विवेकी विचाराकडे बघितलं गेले. प्राचीन भारतीय विचारवंतांनी त्याचा उपयोग करून जगाचं आणि जीवनाचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जगाचं विश्व काय आहे, सृष्टी काय आहे, निर्मिती कशी झाली, त्याची वाटचाल कशी होती, त्याचा प्रवास कसा होता, हे सगळं समजून घेण्याचं आणि मानवी जीवनाच्या परिसरात पर्यावरणात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सत्य काय आहे त्यामागचं हे समजून घेण्यासाठी विवेकी विचाराचा उपयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्ही तुमच्या आश्रमामध्ये तुमच्याबरोबर राहू इच्छितो. तुमचे जे काही नियम असेल, शिस्त असेल, ही सगळी आम्ही पाळायला तयार आहोत आणि तुम्ही इथे आम्हाला राहू द्या. तर महात्मा गांधींनी ताबडतोब त्यांचं स्वागत केलं आणि जरूर तुम्हाला इथे आम्ही राहू देणार. आणि त्यांनी प्रवेश केला आश्रमामध्ये. आणि आश्रमामध्ये सुरुवातीला एकदम हल्ला करून म्हणजे आपण बोलतो जरी काही असलं बोलत असलो तरी प्रत्यक्षामध्ये एक अस्पृश्य कुटुंब आपल्याबरोबर राहणार आहे, आपण त्यांच्यावर राहायचं, एकत्र जेवायचं आश्रमामध्ये, तर हे कसं काय होणार? म्हणजे प्रॅक्टिकली हे मान्य करणं त्यावेळच्या त्या परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांना ते फार अवघड गेलं. आणि गांधींच्या विरोधामध्ये सगळे तिथे आश्रमामध्ये सूर उमटला की तुम्ही कशाला हे सगळं करताय, तुम्ही काय त्यांना मदत करायची असेल जरूर कर, पण आश्रमामध्ये आपल्यासोबत ठेवायचं तर हे कसं काय होणार? आणि महात्मा गांधींनी सांगितलं की नाही, ते आश्रमामध्ये राहायला आलेले आहेत, आश्रमाचे सगळे नियम ते पाळतायत आणि पाळणार आहेत, तेव्हा त्यांना आपण इथे नाही म्हणू शकत नाही. त्यांच्या घरातील त्यांची बहीण रत्याळीबेन म्हणून त्यांची महात्मा गांधीची बहीण होती, तिने विरोध केला. कस्तुरबाला देखील आवडलेलं नव्हतं आणि एक सगळं वातावरण निर्माण झालं. गांधींनी सांगितलं की आश्रमाचे नियम आहे, ज्यांना ही गोष्ट मान्य नाही, की अस्पृश्य कुटुंब इथे राहते, त्यांनी आश्रम सोडून निघून जावं. अगदी तिच्या बहिणीलाही सांगितलं, रत्याळीबेनला, तुला जर आवडत नसेल तर तू बाहेर जाऊ शकते आणि बाहेर राहू शकते, पण अस्पृश्य कुटुंबाला आपण इथून बाहेर काढणार नाही, अजिबात बाहेर काढणार नाही. खरं तर आपले भाग्य आहे की ते इथे येऊन आपल्यावर एवढा विश्वास ठेवून इथे राहिलेले आहेत, चळवळी आहेत, आंदोलनं आहेत, ते देखील लोकांच्या समोर यावे हा विचार होता. आणि गेली आपण ते 2 वर्षापेक्षा जास्त काळ, मध्ये 1-2 दिवाळीचा काळ होता, निवडणुकीचा काळ होता, त्या काळामध्ये आपण त्याची विड्रॉ केले होते. म्हणजे 23वर जरी असलं तरी 2 वर्षापेक्षा जास्त काळापासून आपण हे करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले वक्ते इथे येऊन गेलेत. म्हणजे सुरेश शिवार आहेत, राम पुण्यानी सुरुवातीला आलेले होते, नंतर त्याच्यामध्ये दिल्लीचे आपले इरफान हबीब, अशोक पांडे, असे खूप मोठे मोठे लोक इथे येऊन गेले. अगदी मागच्या शिबिरामध्ये उत्तम कांबळे होते आणि खूप चांगल्या पद्धतीने ती सगळी चर्चा चालू आहे. किंवा आताच्या परिस्थितीमध्ये आज ज्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावते त्याच्यामध्ये आम्हाला असं सतत वाटतं की गांधी आणि गांधींची एकूण जी विचाराची मांडणी त्यांनी केलेली, तर आजच्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत अनेक उत्तरं याच्यामध्ये आपल्याला सापडतात. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळ केली, फक्त ब्रिटिशांना घालवलं इतकं नाही. म्हणजे महात्मा गांधींचे सगळं महत्त्व विशेष काय आहे, तर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलेले. स्वतंत्र झालेल्या राष्ट्रासमोर नेमक्या कुठल्या कुठल्या समस्या येणार आहेत याची त्याने जाणीव होती. म्हणून सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता हे 2 वेगळे भाग आहे. आपल्या भारतामध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आपण सुरुवातीपासून खूप आग्रही आहोत, असायलाही पाहिजे, पण सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत नाही. म्हणजे घरामध्ये आपण घर साफ करणार